सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवसेना सचिव माननीय श्री सुधीर भाऊ साळवी साहेब, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत डीआरडी ग्रुपचे सर्वेसर्वा धर्मेंद्र दुबे, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री मंगेश दळवी साहेब आणि त्याचप्रमाणे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानद सचिव शिवसेना उपशाखा प्रमुख माननीय श्री राजन दादा कोतावडेकर, या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अंतिम सामन्यामध्ये क्रिकेटचा महासंग्राम। चला मॅचला सुरुवात करा। आणि त्याचप्रमाणे काळ चौकीचा महागणपती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री श्रीनाथजी पारकर यांचा देखील या ठिकाणी शुभागमन। आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जातोय मॅचच्या दिशेने। इट्स टाइम फॉर मेगा फायनल, इट्स टाइम फॉर फायनल। अंतिम सामना या स्पर्धेचा। एका बाजूला टीम विघ्नहर्ता आहे, दुसऱ्या बाजूला टीम आहे विदिशा स्टार। सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल यश पवार, डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, लेफ्ट हँडर बॉलर आहे आणि आता हे पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज झालाय। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो विक्रम धनावडे, नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धी। पहिला बॉल, पहिलाच बॉल पडल्यानंतर फिरलाय बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू, डॉट बॉल, रन मिळणार नाहीये। क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। ड्रोन व्ह्यू आणि पहा ड्रोन देखील उडतोय आकाशामध्ये। सर्व क्षणचित्र टिपली जातील। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट। संपूर्ण जगभर प्रसिद्ध असणारी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा। आपटलेला चेंडू होता, यष्टीरक्षक बीट झालेत, बॉल निघून जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये, रन मिळणार आहे एक। 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये आता ऍड होईल आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलं। ऍक्शन रिप्ले पहा, काय बॉल टाकला होता अगदी नाकाच्या समोरून घासत फुसत, बरोबर बॉल निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये, मिळणार आहे एकच धाव। आपटलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर हाताळलाय यश पवारने। आणखीन एक आता डॉट बॉल आलाय, रन मिळणार नाहीये। विघ्नहर्ता संघाचे हे सपोर्टर्स आपण पाहतोय, ढोल ताशांच्या गजरात हा आनंद साजरा करत असताना पाहायला मिळतात। टीम विघ्नहर्ता या संघाचे सपोर्टर्स आहेत। जिंकणार कोण, जिंकणार कोण अंतिम सामना? विदिशा स्टार्स, स्टार्स चमकतील का विदिशा या संघाचे? आणखीन एक चेंडू बरोबर टप्प्यावर हाताळलाय, हीच खासियत आहे या गोलंदाजाची। पहा काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। यश पवार मैदानात आलाय आणि पवारने आज मंत्रमुग्ध केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये। आतापर्यंत 4 चेंडू त्याने हाताळलेत, एकच धाव खर्च केली। चांगला खेळ यश पवारने केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये, गाजवली ही स्पर्धा। आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल, लगातारचा चौथा बॉल डॉट येतोय पहा। म्हणजेच काय, एक 22ची धाव जरूर आली आहे या षटकामध्ये। आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये। पहिली मेडन ओव्हर हाताळणारा गोलंदाज होता तो म्हणजे दुर्वांग बागवे। डावकुऱ्या हाताचा गोलंदाज तो देखील पाहायला मिळाला। आता आणखीन एक मेडन ओव्हर येईल का? आडव्या बॅटने फटका खेचलाय विक्रम धनावडेने, चांगला स्ट्रोक आहे। हा बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निघून गेलाय मैदानाच्या बाहेर। 2 धावा मिळणार आहेत। म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 3 बिनगडी बाद। 3 धावा धाव फलकावर झाल्यात। सिद्धी शेडगे बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये। महत्वपूर्ण सामना, संघाचा कर्णधार आहे सिद्धी शेडगे। आता ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज कौस्तुभ बेहरे बाबूकडे चेंडू सुपूर्द केलाय। लालबागचा पतिराणा, लालबागचा मलिंगा म्हणून या खेळाडूला ओळखला जातो। तोच गोलंदाज आता ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी सज्ज आहे। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय यश पवारचा हा बॉल, पहा काय चेंडू हाताळलेत यश पवारने या ओव्हर मध्ये। आणि त्याच्या बरोबर बाजूलाच 2 स्क्रीन मध्ये, एका बाजूला यश पवार, दुसऱ्या बाजूला त्याने केलेली गोलंदाजी पाहायला मिळते। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट। क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। काय गोलंदाजी आहे, वा यश वा। ओव्हर नंबर 2 कसुबेरे बाबू, पहिला बॉल,
पहिला बॉल चांगला टाकलाय, बरोबर टप्प्यावर होता, सतीश बॉल पर्यंत पोहोचला, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, धावसंख्या आता एकने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 4 या आकड्यावर. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 4 धावा धाव फलकावर झालेत. स्टेप आउट झाले, फटका खेचला होता फटका. प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने, बॉल मात्र टप्पा घेत निघून जातोय. 2 धावांसाठी अर्णव तैनात होता त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न त्याने देखील केलाय. आज श्रेयस राणे आपल्या मंडळाचे सभासद देखील आहेत. आज मात्र उज्जैन वरून ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. गेले 3 दिवस त्यांनी देखील या स्पर्धेचा आनंद घेतलाय. त्यांना देखील खेळताना पाहिले आपण लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. कौस्तुभ बेरे, धाबा झाले 6. 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी केली कौस्तुभ बेरेने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आजचा दिवस त्याने गाजवला, अक्षरशः गाजवलाय कौस्तुभने. स्लोअर वन बॉल होता. आता पंचांकडे अपील केली, अपील पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले पहा, काय बॉल टाकलाय कौस्तुभ बेरेने. बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळला होता. एसटी रक्षक अक्षय शेडगे, एसट्यांच्या मागे कॅप्टन आहे या संघाचा. सिद्धी शेडगेला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला, जो समोरच्या संघाचा कॅप्टन आहे. त्याने देखील चांगला खेळ केला. या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. हो, चांगला बॉल, धावबाची संधी आहे. कौस्तुभ थ्रो बरोबर केलाय, बरोबर थ्रो केलाय. म्हणजेच काय, आणखीन एक आता डॉट बॉल मिळणार आहे. रन मिळणार नाहीये. कौस्तुभ बेरेने प्रभावित केले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. इकॉनॉमिक स्पेल त्याने हाताळलाय प्रत्येक ओव्हर मध्ये, प्रत्येक मॅच मध्ये, आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. कौस्तुभचा पॅटर्नच वेगळा आहे. अगदी दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न कौस्तुभ बेरे करत असतो. अगदी यावर्षी देखील त्या हेअरस्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. गतवर्षी तर आपण पाहिलं, त्याने एक वेगळी हेअरस्टाईल केली होती, केसांना कलर केला होता. यावर्षी वेगळी हेअरस्टाईल आहे. स्लोअर वन बॉल, यू मिस, दांडी गुल, आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन. वा बाबू वा. ऍक्शन रिप्ले, प्रचंड वेगातला चेंडू होता, बरोबर जाऊन स्टँडवर आदळला, आणि त्यानंतरचे सेलिब्रेशन. यस, काय बॉल टाकलाय कौस्तुभ बेरेने. उडवायचा तर टॉपच्यालाच उडवायचा, आपला पॅटर्नच वेगळा आहे. कौस्तुभ बेरे, ऍक्शन रिप्ले, सेलिब्रेशन, वा शड्डू दाखवलाय. त्याने सांगितलं, मी आहे आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. माझी गोलंदाजी तुम्ही पाहिली, आणि आता पुन्हा एकदा पहा माझी गोलंदाजी. त्याने विकेट मिळवली आहे. फलंदाज विक्रम धनावडे आऊट, नवीन फलंदाज श्लोक जाधव. आता श्लोक कडे लक्ष असेल सगळ्यांचंच, कारण तो देखील चांगली फलंदाजी करतो. श्लोक जाधव, नवीन फलंदाज, मोठमोठे फटके ठोकण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू, आता आलाय मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला श्लोक जाधव. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील. 6 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. फुलटॉस, चुकीला माफी नाही, आणि बॉल झालाय आता मैदानाच्या बाहेर फरार. मिळणार आहे धावा 2. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 8. एक गडी माघारी परतलाय. डीजेला देतोय संधी या ब्रेक मध्ये. डीजे,
आणि पहा ऑन स्क्रीन आपण पाहतोय संपूर्ण विघ्नहर्ताची हे टीमचे पाठीराखे सिद्धेश भगत, स्वतः संघ मालक आशिष परुळेकर, स्वप्नील बोबसकर, अभिषेक दयेकर, मिलिंद चव्हाण, अतुल सावंत, अनिकेत सावंत, अक्षय परुळेकर, आर्यन अपराध, आर्यन नारकर, प्रणव शिंदे आणि प्रतीक शिंदे हे सर्व टीमचे पाठीराखे आहेत. आज उपस्थित राहतात या अंतिम सामन्यामध्ये. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने यश पवार. पहिला बॉल स्लोअर वन डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन यश पवारने केले. पहिला चेंडू आता निर्धावाला डॉट बॉल. सिद्धी शेडगे बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. कित्येक वर्ष केलेला सराव आज आठवावा लागेल सिद्धी शेडगेला. सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे अंतिम सामन्यामध्ये. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम क्षण, अंतिम टप्पा या स्पर्धेचा. क्रिकेटचा महासंग्राम. 8 धावा धाव फलकावर झाले. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आडव्या बॅटने फटका खेचलाय. बॉल आता निघून जातोय गोशंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे, एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या 1 पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 9. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त. रोहनने चांगला प्रयत्न केला होता, बॉल मात्र निघून गेलाय गोशंकी क्षेत्रात. क्रिकेट आणि संपूर्ण क्रिकेट या खेळाने संपूर्ण जगाला वेळ लावले. तो क्रिकेटचा खेळ रंगलाय या कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये. हे सर्व दर्दी प्रेक्षक, क्रिकेटचे चाहते आता आपण पाहतोय ऑन स्क्रीन. स्लोअर वन बॉल, पुन्हा एकदा स्लोअर वन डिलिव्हरी. यश पवारने हा बॉल हाताळलाय आणि हा जल्लोष साजरा होतोय. प्रत्येक डॉट बॉल नंतर हा गाजावाजा केला जातोय. सगळ्यांचं लक्ष या मॅच वर आहे. जिंकणार कोण? सिद्धी जिंकणार की अक्षय जिंकणार? कारण 2 सख्या भावंडांची जोडी एकमेकांच्या समोर आहे. गेली 16 वर्ष प्रयत्न करतायत प्रज्योतजी कदम ही स्पर्धा जिंकण्यासाठी. आता ती संधी आहे त्यांच्याकडे देखील. फटका यावेळेला खेचलाय. उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे. लांबी थोडीशी आपण पाहिलं तर कमी पडते. म्हणजेच काय, 2च धावा मिळणार आहेत. या 2 धावांच्या मदतीने आता धावा झाल्यात 11. 2.4 चेंडूंचा खेळ आता झालाय समाप्त. क्रिकेटचा महासंग्राम ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल पडल्यानंतर अगदी बॅकफुटवर आला. पंच करत असताना चांगला स्ट्रोक सिद्धी शेडगेच्या बॅट मधून. ही क्लिअरिटी बघा tenniscricket.in. क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. tenniscricket.in चे सर्व संतोष नाणेकर. अगदी कमी वयातच नावलौकिक आलेला हा संतोष नाणेकर. बॉल पडल्यानंतर उसळी घेतली आणि बॉल फिरला देखील. काय फिरवलाय हा चेंडू देखील आता फिरलाय. म्हणजेच काय, हा चेंडू आता निर्धाव असणार आहे. डॉट बॉल. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला दिली जाईल. यश पवार आतापर्यंत 11 चेंडू त्याने हाताळलेत आणि 5च धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिक स्पेल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. बरोबर नाकाच्या समोरून हा बॉल गेलाय अक्षय शेडगेच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. क्रिकेटचा महासंग्राम. एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं आयोजन. स्लोअर वन. हे आहे लालबाग परळ. बॉल जाईल सरळ आणि बॉल नेमका कुठे पडलाय? आलाय हा लांब 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 लांब, खूप लांब वरचा षटकार. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाईल. आता रणनीती आखली जाते.
झुकेगा नाही साला सिद्धी शेडगेसाठी हे आपण पाहतोय आणि त्याच्या बरोबर मागच्या बाजूला लालबागचा टायगर श्लोक जाधव हे चाहते आहेत या खेळाडूचे आणि हा बॅनर आपण पाहतोय सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. लालबागचा टायगर श्लोक जाधव तोच आता मैदानात आहे. मोठमोठे फटके ठोकण्यासाठी ओळखला जातो. आता तो स्ट्रायकिंग आहे अक्षय शेडगे. पहिला बॉल फिंगर रोल केले होते. बॉल फिरवला होता. बॉल निघून गेला. आता विकेट किपरला बीट झालाय. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे त्याने देखील बीट झालाय आणि त्यानंतर मात्र हा बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सगळेच बीट झालेत. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये निघून गेले. 18 धावा आता धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. 3.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत गोलंदाजांचंच वर्चस्व राहिलंय या मॅच मध्ये म्हणजेच टीम विघ्नहर्त आहे. दर्दी प्रेक्षक गर्दी केली आहे. त्यांनी देखील तहान भूक झोप सर्व काही विसरून या अंतिम सामन्यामध्ये त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. स्लोअर वन आणखीन एक स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. हे सर्व चाहते आपण पाहतोय क्रिकेटचे आज उपस्थित आहेत. या अंतिम सामन्यामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 18 धावा धावफलकावर 3.2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. श्लोक जाधव अजूनही बॅट बोलली नाहीये. बॅट मधून धावा येणं गरजेचं या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 10 धावांवर फलंदाजी करतोय सिद्धी. एक षटकार त्याने आतापर्यंत ठोकला या मॅच मध्ये. ज्यावेळेला फटका फसलाय बॉल हवेत आहे. उंची जास्त आहे. लांबी पाहायची आहे आणि बॉलने लांबी देखील गाठली आहे. एक धाव मिळणार आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोचेल धाव फलकावर टीमची आता 19. 19 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम विदिशा स्टार्स. यश पवारने केलेली गोलंदाजी ऑन स्क्रीन आपण पाहतोय. माननीय श्री राजेंद्रदा कोतावडेकर त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार माननीय श्री मंगेशजी दळवी साहेब आणि यावेळेला आता मोठा फटका खेचलाय श्लोक जाधवने आणि हा बॉल नेमका आता कुठे गेलाय. मिळणार आहे धावा 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 21 या आकड्यावर आणि त्यानंतरचे सेलिब्रेशन आपण पाहतोय. आज आनंद घेतलाय सर्व आमच्या महिला भगिनींनी देखील या मॅचचा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय. हो यावेळेला बॉल नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहावं लागेल. व्हाईट बॉल नाहीये म्हणजेच काय आता बरोबर 3 स्टंपच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय. खूप सारी मेहनत या आमच्या संपूर्ण टेनिस क्रिकेट .in च्या टीमने घेतली आहे. ऑनलाईन स्कोरर म्हणून आमच्या समवेत आपण पाहतोय विशाल. फुलटॉस बॉल होता. आडव्या बॅटने फटका खेचलाय. बॉल निघून जाईल गोशांकी क्षेत्रात. म्हणजेच काय मिळणार आहे फक्त एकच धाव. आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 22. एक गडी बाद. नवीन गोलंदाज सुनय गुरव आणि आगमन झालेलं आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक 202 च्या नगरसेविका सौ श्रद्धाताई जाधव ताईंचे या ठिकाणी शुभागमन. ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 7 वेळा बरोबर निवडून येण्याचा विक्रम पाहायला मिळालाय श्रद्धाताई जाधव यांचा. माजी महापौर देखील राहिले आहेत आणि ताईंचं या ठिकाणी शुभागमन. ताई आपलं हार्दिक 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 स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्व आणि या 16व्या पर्वामध्ये आगमन होत आहे माजी महापौर
सौ श्रद्धाताई जाधव यांचे या ठिकाणी शुभागमन. ताई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या अंतिम रजनीमधील अंतिम सामन्यामध्ये. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. आता 22 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. सुनय गुरव आपटलेला बॉल खेचून मारलाय. लांब 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 खूप लांब आहे. आणि हा बॉल आता गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. बॉल सोडून दिलाय. बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पहा पहिल्याच बॉलवर चौकार आला आणि त्यानंतरचा हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. संकेत राणे आपण कुठे असाल तर प्लीज सुशांत जाधव यांच्याशी संपर्क साधा. हो हो यावेळेला बॅटची कडा आणि व्यासपीठाला सलामी देणारा फटका पाहायला मिळतोय. एक धाव मिळणार आहे म्हणजेच काय धावसंख्या आता एकाने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली 28. 4.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पडलेला बॉल पुन्हा एकदा सोडून दिलाय. सोडून दिलाय चेंडू. व्हाईट बॉल प्लस 1 अशा 2 एक्स्ट्राच्या धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. हे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय. गर्दी करतायत मैदानामध्ये. जिथे जागा मिळेल तिथे मात्र उभे आहेत. काही बसलेत. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण आता खच्चाखच भरले. हा विदिशा स्टार्स मध्ये जे खेळाडू डगआउट मध्ये आहेत त्या डगआउट मध्ये असलेल्या सर्व खेळाडूंना विनंती प्लीज आपण व्यवस्थित बसून घ्या त्या ठिकाणी प्लीज. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. हे क्रिकेटचे चाहते आहेत. तीस धावा धाव फलकावर 30 धावा धाव फलकावर झालेत. बॅटिंग करावी लागेल सिद्धीला आता या ओव्हर मध्ये. महत्वाचा षटक आहे. 30 धावा धाव फलकावर. आपटलेला बॉल फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर कौसुब. ओ हो कौसुब बेरे. बाबूने टिपला झेल. संपुष्टात आलाय सिद्धीचा खेळ. विकेट. अमन वाटाणे आलाय नवीन फलंदाज. बॅटिंग करावी लागेल. सिद्धी शेडगेची विकेट आली. कौसुब बेरे त्याने सांगितलं मी आहे वेट. बेटा कॉल दिला आणि बरोबर झेल त्याने टिपला. धावा झाले 30. 4.3 चेंडूंचा खेळ समाप्त. नवीन फलंदाज अमन. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः सुने बॉलच्या खाली. आणखीन एक विकेट आणि आणखीन एक फलंदाज बाद.
पार्थ बुचके नवीन फलंदाज आहे. पार्थ बुचके आता आलाय मैदानात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, यावेळेला दांडी 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 गुल आणि या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय सुनय गुरव. धन्यवाद धन्यवाद डीजे. पहा, शुक्रवार पासून ही स्पर्धा सुरू होती. आज रविवार अंतिम सामना या स्पर्धेचा. विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने घेतली नव्हती आणि ते आता करून दाखवलंय. गत वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुनय गुरव या वर्षी अंतिम सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरलाय. नाव आहे सुनय गुरव. विकेट आली आहे. लगातार 3 बॉलवर 3 विकेट्स. 8 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या आहेत. नवीन फलंदाज आहेत प्रसाद गावकर. 30 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. फायनल मॅच. शेवटचा बॉल खेचलाय. चांगला स्ट्रोक आहे आणि बरोबर गेलाय हा 2 धावांसाठी. पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर टीमच्या आता 32 जिंकण्यासाठी. उर्वरित 30 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. आणि व्यासपीठावर आणखीन एक विशेष सन्मान केला जातोय. प्रभाग क्रमांक 202 च्या नगरसेविका माजी महापौर श्रद्धाताई जाधव सलग 7 वेळा मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या आमच्या या लाडक्या ताई श्रद्धाताई जाधव यांचा विशेष सन्मान माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते हा व्यासपीठावर केला जातोय. आणि त्याचप्रमाणे शाखा प्रमुख माननीय श्री अब्दुल हमीद शेख यांचा देखील हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. सगळ्या मान्यवरांना विनंती असेल आपण विराजमान व्हा. आता पुन्हा एकदा जातोय सेकंड इनिंगच्या दिशेने. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी तब्बल करायचे आहेत 33 धावा. लक्ष छोट आहे. हे छोटं लक्ष पार करायचंय टीम विघ्नहर्ते या संघाला. कारण या स्पर्धेमध्ये प्रथमच सहभाग घेतलाय टीम विघ्नहर्ते या संघाने आणि अंतिम फेरी गाठली आहे. 16 वर्ष वाट पाहत होते. प्रज्योजी कदम टीम विदिशा स्टार्स या संघाचे सर्व आहेत. संघ मालक आहेत. त्यांनी देखील अंतिम फेरी गाठली आहे. आता ही अंतिम फेरी जिंकणार कोण? चला या रेडी राहायचे. खेळाडूंना विनंती आहे
ग्रँड एंट्री पुन्हा एकदा केली जाते दुसऱ्या डावामध्ये देखील. तर आता
ज्यावेळेला चांगला स्ट्रोक पॉइंट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवण्याचा प्रयत्न केलाय. आता बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळणार आहेत. आता 2 धावा मिळणार आहेत. धावा झाल्या धावफलकावर 6. 5 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. 25 बॉल मध्ये आता करायच्या 27 धावा. पंचवीस चेंडू 27 धावांची गरज. 6 धावा धावफलकावर झाल्यात. फुल टॉस आणि हा बॉल आता निघून जातोय पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रात 2 धावांसाठी. म्हणजेच काय पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 8. उर्वरित 24 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 24 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 25 धावा फक्त करायचे आहेत. आपण पाहिलं तर या ठिकाणी आगमन झालं होतं सलग 7 वेळा मुंबई महानगरपालिका. त्या मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून ज्यांची निवड झाली, ज्या निवडून आल्या, त्या माजी महापौर सौ श्रद्धाताई जाधव यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला गेला. 8 धावा धावफलकावर झाले. 24 बॉल मध्ये 25 धावा करायचे. 3 बॉल मध्ये 4 धावांवरती बॅटिंग करतात अक्षय शेडगे. रोहन साळीचा विचार केला तर 3 बॉल मध्ये तो देखील 4 धावांवर बॅटिंग करतोय. ओव्हर नंबर 2 च्या खेळाला सुरुवात होईल. पार्थ बुचके या खेळाडूसाठी मात्र विशेष पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी 3J बॉयज यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल पार्थ बुचके यांना. चांगला खेळ केलाय पार्थ बुचकेने. ही संपूर्ण स्पर्धा गाजवली आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय पार्थ बुचकेकडे चेंडू सुपूर्द केलाय. 24 मध्ये करायच्यात 25 धावा. रिक्वायर रन रेट 6.3 चा. करंट रन रेट आपण पाहतोय 8.0. चांगली बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. पहिलाच बॉल बॅकफुटवर असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल अवघ्या हलक्या हाताने ढकलले. मिळणार आहे एकच धाव. म्हणजेच काय धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. 9 धावा आता धावफलकावर झाल्यात. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. टीम विघ्नहर्ता प्रथमच या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलाय. सिद्धेशी भगत आणि कंपनी. चांगला बॉल हलक्या हाताने बॉलला ढकललाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आदित्य. चांगली फिल्डिंग त्यांनी केली आहे. 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 10. 22 बॉल मध्ये करायचे 23 धावा. 22 बॉल आणि 23 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये रोशन कापणे, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सुबोध गडसे असे 2 मॅच ऑफिशियल्स पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका यावेळेला फसलाय फिल्डर बॉलच्या खाली. तो पाहत राहील. बॉल निघून जाईल तोपर्यंत मैदानाच्या बाहेर. गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. आता धावा नेमक्या किती आहे ते पाहावं लागेल. तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहिलंय आणि आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. अंतिम सामना आपण पाहतोय या स्पर्धेचा. 2 धावा आता पंच घोषित करतायत. धावा झाल्या धावफलकावर 12. म्हणजेच काय 21 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 21 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 21 धावा करायचे. सामना अजून संपलेला नाहीये कारण एखादा निर्णायक षटक या मॅच मधील पाहायला मिळेल का ते पाहावं लागेल आणि ते महत्वाचं षटक असणार आहे त्या मॅच मधील. विदिशा स्टारचे संघमालक प्रज्योतजी कदम गेली 16 वर्ष प्रयत्न करतायत. स्वप्न आहे त्यांचं. लालबाग क्रिकेट धमाका त्यांना जिंकायचं आहे. या वर्षी होईल का पूर्ण पाहावं लागेल. चांगला बॉल आडव्या बॅटने बॅकफुटवर असताना चांगला स्ट्रोक केलाय. समीर पवार बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावा झाल्या धावफलकावर 13. 20 मध्ये आता करायचे आहेत 20 धावा. चांगली गोलंदाजी केली आहे पार्थ बुचकेने आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 20 मध्ये करायचे आहेत 20 धावा. 20 बॉल 20 रन्स टू विन. आता मजा येणार आहे या मॅच मध्ये कारण मॅच चांगली रंगली आहे. प्रेक्षकांना असं वाटलं होतं की 33 धावा फक्त करायचे आहेत त्या होतील चेस, परंतु चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे टीम विदिशा स्टार्स या संघाने. 20 मध्ये करायचे आहेत 20. 13 झाले आहेत. हो यावेळेला फटका खेचलाय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर प्रयत्न करेल का तो पाहत राहील. बॉल खूपच दूर होता फिल्डर पासून. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळणार आहेत 2 धावा. म्हणजेच काय आता धावा झाल्यात 15. उर्वरित 19 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 19 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत अजून 18 धावा. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. करंट रन रेट आपण पाहतोय 8.2 चा. रिक्वायर रन रेट 5.7 चा. 33 धावा करायचे. 33 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी.
चांगला बॉल आहे. श्लोकने देखील प्रयत्न चांगला केला. एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, ओव्हर नंबर आता 2चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा आता धावफलकावर झाल्यात. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 17 धावा करायचे आहेत. लास्ट 18 बॉल 17 रन्स टू विन. 18 मध्ये 17 करायचे सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल 17ची गरज असणार आहे. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. MCA वर्ल्ड वाईड यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट. लालबाग क्रिकेट धमाका. धमाका कोणता संघ करणार या मॅच मध्ये, कारण मॅच चांगली रंगली. आता सामना जिंकण्यासाठी 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये फक्त 17 धावा करायची आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे टीम विदिशा स्टार्स या संघाने. एखादा निर्णायक षटक मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम विदिशा स्टार्सचा संघ. दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, कारण दोन्ही फलंदाजांनी संपूर्ण स्पर्धा गाजवली. मागील मॅच मध्ये वैयक्तिक 31 धावा रोहन साळीच्या बॅट मधून महत्वाच्या सामन्यामध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने मिळवला. आणि त्यानंतर आता या सामन्यामध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सिद्धी शेडगे 18 मध्ये करायचे 17 धावा. 18 बॉल 17 रन्स टू विन. क्रिकेटचे चाहते आपण पाहतोय कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण लालबाग मध्ये उपस्थित आहेत. या अंतिम सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल सरळ. हो 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 हो, प्रयत्न पार्थने देखील चांगले केले होते. बरोबर विदिशा स्टार्सच्या डगआउट मध्ये हा बॉल जाऊन अडकलाय. आता नक्की धावा किती आहेत? 2 धावा पंच घोषित करतायत. महत्वाचा विकेट होता. महत्वाचा विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये प्रयत्न केले, चांगले प्रयत्न केले होते पार्थ बुचकेने. आणि बॉल बरोबर बॅनरला जाऊन आदळलाय. 2 धावा मिळणार आहेत. धावा झाल्या धावफलकावर 18. 17 बॉलचा काही शिल्लक आहे. 17 मध्ये करायच्यात अजून 15. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने. अफलातून सुरेख डोळ्याचा पार न फेडणारा झेल. नाव आहे आदित्य. बरोबर एका हातामध्ये झेल टिपलाय. हा महत्वपूर्ण क्षण आहे या मॅच मधील. ऍक्शन रिप्ले. आडव्या बॅटने फटका खेचला आदित्य. वा आदित्य वा. साऊथ आफ्रिकन संघाचा जॉन्टी रोड्स याची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. बरोबर एका हातामध्ये स्क्वेअर लेग मध्ये तो तैनात आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. आणि विशेष बाब म्हणजे अक्षय शेडगेचा झेल कालच्या दिवसामध्ये याच खेळाडूने सोडला होता. आज मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये त्याने पकडलाय तो झेल. ही कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे? ही कॅच पकडली आहे की मॅच पकडली पाहावं लागेल. वा आदित्य वा. अफलातून सुरेख. बरोबर एका हातामध्ये. असं वाटलं की आदित्य हाताला गम लावून आलाय, फेविकॉल लावलाय. बरोबर त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन चिपकलाय. विकेट बॅटर आउट. अक्षय शेडगे आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतोय सतीश बेरे. धावा झाल्यात धावफलकावर आता टीमच्या 18. जिंकण्यासाठी 16 बॉल मध्ये करायच्यात 15 धावा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. संपूर्ण लालबाग मध्ये आपण पाहतोय हा क्रिकेटचा महासंग्राम. गेले 3 दिवस अहोरात्र मेहनत घेतली आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान मंडळातील प्रत्येक सदस्य, प्रत्येक पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, मानस सचिव, खूप सारी मेहनत सगळ्यांनी घेतली आहे. हो 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 हो, यावेळेला आता व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावर 19. 16 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 16 बॉल मध्ये धावा करायचे 14. 16 मध्ये आता करायचे 14 धावा. आदित्यने झेल टिपलाय. महत्वाचा क्षण होता तो मॅच मधील. क्रुशियल मुमेंट. ज्या वेळेला खेचलाय सतीश ते बॉल मैदानात येतोय झाडाला आदळून. 1 धाव कंप्लीट केली. 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. धावा झाल्यात 20. 15 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 15 मध्ये करायचे अजून 13 धावा. सामना कोण जिंकणार? सामना कोण जिंकणार पाहावं लागेल. 15 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. समोर खेचलाय, समोर खेचलाय. संधी आहे. हो 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 हो, झेल सुटला, झेल सुटला. कॅच सुटली की ही मॅच सुटली.
हा देखील महत्वाचा क्षण होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय संधी होती, संधी गमावली आहे. रोहन साळीची विकेट आली असती या बॉलवर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर झेलच्या खाली तो पोहोचला होता. विक्रम धनावडेकडून ही चूक झाली आणि ही मोठी चूक आहे या मॅच मधील. ऍक्शन रिप्ले पाहतोय, बॉल हवेत होता, खूपच उंची घेतली होती बॉलने. बॉलच्या खाली बरोबर विक्रम धनावडे पोहोचला आणि त्याच्या हातामधून शेवटच्या क्षणाला हा झेल निसटलाय. हा कॅच सुटलाय की मॅचच हातामधून सुटली ते पाहावं लागेल. सिद्धी नाखुश आहे, सिद्धी नाराज आहे, कारण त्याला देखील ठाऊक आहे महत्वाचा विकेट होता. 21 धावा धाव फलकावर झाल्यात, एक गडी माघारी परतलाय. 14 बॉलचा काही शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये 12 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी केली सिद्धीने आतापर्यंत या मॅच मध्ये. आपटलेला बॉल, वा चाबूक शॉट होता सतीश बेरेच्या बॅट मधून. आता बॉल गेल्या मैदानाच्या बाहेर. 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या आता 2 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोचली आहे धाव फलकावर 23. जिंकण्यासाठी 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 10 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. 2.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. करंट रन रेट आपण पाहतोय 8.1 चा. रिक्वायर रन रेट 4.6 चा आहे. 13 मध्ये करायचे 10 धावा. 6 बॉल मध्ये 8 धावांवर बॅटिंग करतोय रोहन. त्याला चांगली साथ दिली सतीश बेरेने. 2 बॉल मध्ये 3 धावा त्याने केल्या आहेत. यावेळेला समोर खेचलाय. आता हा बॉल नेमका कुठे गेला ते पाहावं लागेल. 2 धावा मिळणार आहेत, 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 3 चा खेळ आता समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25. एक गडी बाद. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 8 धावा आता करायचे आहेत. आता 1 मिनिटाचा स्पोर्टिसेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जाईल. या टाइम आउट मध्ये आता रणनीती आखली जाईल. पार्थ बुचके आलेत, नवीन गोलंदाज आहेत पार्थ बुचके. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत. विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोचला आता विघ्नहर्ता हा संघ. इथून बनू शकते मॅच, कारण पार्थचं हे महत्वपूर्ण षटक आहे या मॅच मधील. पहिला बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळतोय. बरोबर टप्प्यावर हा बॉल होता. पहिला चेंडू आता निर्धाव आलाय. म्हणजेच काय, आता मॅचचं समीकरण बदललंय. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 11 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 8 धावा करायचे आहेत. काय बॉल हाताळलाय पार्थ बुचकेने या ओव्हरवर. आता संपूर्ण मॅच डिपेंड आहे. हो, यावेळेला फटका फसलाय आणि यस, या बॉलवर विकेट आली आहे. मोठा धक्का. रोहन साली OUT आउट. आणि 3J बॉयज यांच्याकडून 1001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल पार्थ बुचकेला, कारण त्याने आता एक विकेट मिळवली आहे.
आणखीन एक बॉल हवेत आहे. आता संधी आहे, आता संधी आहे. ओ हो हो, मॅचची आता क्रुशियल मुमेंट. आणखीन एक विकेट. यश पवार OUT आउट. आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन पाहतोय मी. मगाशीच उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. हे निर्णायक षटक आहे या मॅच मधील. ही मॅच आता बनू शकते पुन्हा एकदा. 2 विकेट्स आल्या, 2 विकेट्स आल्यात. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल हवेत होता, हवेतला चेंडू बरोबर अमन वाटाणे बॉलच्या खाली. आणखीन 1001 रुपये रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल 3J बॉयज यांच्याकडून. 2 विकेट्स आतापर्यंत मिळवलेत. पार्थ बुचके महत्वाचा खेळाडू आणि चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे या मॅच मध्ये. 2 विकेट्स त्याने मिळवलेत. आता विकेट हॅट्रिक ची सुवर्ण संधी या गोलंदाजाकडे देखील आहे. विकेट हॅट्रिक होईल का पूर्ण? नवीन फलंदाज सर्वेश कारेकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. काय सामना रंगलाय. अटीतटीच्या लढतीमध्ये जिंकणार कोण ते देखील पाहावं लागेल. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 8 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना आहे. आता 9 मध्ये करायच्या आहेत 8 धावा. पार्थ बुचकेसाठी पारितोषिकाला विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. संपूर्ण स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू ठरलाय सुनय गुरव. याच मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. आता पार्थकडे देखील ती संधी आहे. विकेट हॅट्रिक होईल का पूर्ण ते देखील पाहावं लागेल. या बॉलवर संपूर्ण मॅचचा गणित डिपेंड आहे. हो 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 हो, चांगला चेंडू होता. डीप मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. त्या अगोदरच आपण पाहिलं तर सुशांत लोटनकरने बॉलला अडवले. 1 धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकली आहे. झाल्या धावा धाव फलकावर 26-3 गडी माघारी परतलेत. 8 बॉल मध्ये आता करायचे 7 धावा. हो 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 हो, थोडासा बचावला. पहा पारचे रिॲक्शन आपण पाहतोय. अगदी किंचितसा 2 ते 3 इंच हा बॉल थोडासा दूर पडलाय. वाईट बॉल आता पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 27 धावा धाव फलकावर. 3 गडी माघारी परतलेत. 8 बॉलचा काही शिल्लक आहे. 6 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. सामना काय रंगलाय पहा. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समवेत जुळले त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आज हे चाहते आलेत मैदानामध्ये आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी. धावा झाल्यात 27. 3 गडी माघारी परतले. 8 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. 6 धावांची अजूनही गरज असणार आहे. 8 मध्ये करायचे 6 धावा. अटीतटीची लढत. हा सामना जिंकणार कोण? अहो हो हो, परत त्याच टप्प्यावर हा बॉल होता. आणि आता पुन्हा एकदा वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 2 एक्स्ट्राच्या धावा आल्यात. धावा झाल्यात 28. 8 बॉल मध्ये करायचे आहेत 5 धावा. शेवटचे 8 चेंडू 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पार्थ बुचके चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. 2 वाईट बॉल त्याने हाताळले. 2 विकेट्स त्याने आपल्या संघाला मिळवून दिले जरूर. त्याचं देखील कौतुक करावे लागेल या मॅच मध्ये. कारण पहिल्यांदाच तो ही स्पर्धा खेळतोय. चांगली कामगिरी पार्थ बुचकेने केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 28 झाल्यात. 8 मध्ये 5 करायचे आहेत. यावेळेला बॅकफुट वर येत असताना चांगला स्ट्रोक लगावलाय सतीशने. बॉल आता नेमका गेलाय कुठे? एकच धाव मिळणार आहे. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या आता एकीने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे 29. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 7 बॉल मध्ये धावा करायचे 4. सात बॉल मध्ये 4 करायचे आहेत. 29 झाल्या धाव फलकावर. सतीश बेरे चांगली फलंदाजी त्याने केली आहे. 4 बॉल मध्ये 6 धावांवर तो बॅटिंग करतोय.
यावेळेला खेचलाय बॉल. प्रसाद आहेत त्याच्या डोक्यावरून टप्पा घेत बॉल निघून गेला. आता गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावा मिळणार आहेत. म्हणजेच काय आता 6 बॉलचा काही शिल्लक असणार आहे. 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावा आता करायचे आहेत. 6 बॉल आणि 2 धावांची गरज. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाला होता, पण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी सामन्याचं गणितच पूर्ण बदलून गेलंय. कारण सतीश भैरेने केलेली फलंदाजी 5 बॉल मध्ये 8 धावा त्याने केल्या आहेत आतापर्यंत. या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये आता 2 धावा करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. सर्वेश कारेकर त्याचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 2 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. आता सामना जिंकणार कोण, ही स्पर्धा जिंकणार कोण ते पाहावं लागेल. कारण एका बाजूला आपण पाहतोय विघ्नहर्ता संघ, ज्या संघाने प्रथमच या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, सिद्धेशी भगत आणि कंपनी. आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला बरोबर आपण पाहतोय गेली 16 वर्ष विदिशा स्टार प्रज्योजी कदम यांचा संघ ही स्पर्धा खेळतोय. पण आता ही स्पर्धा जिंकणार कोण ते पाहावं लागेल. 6 बॉल मध्ये 2 धावा करायच्या. सुशांत कडणेकडे चेंडू सुपूर्त केलाय. सुशांत कडणे आलाय ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी. 6 बॉल मध्ये 2 फक्त करायचे सामना जिंकण्यासाठी. आता लक्ष खूपच जवळ आलंय. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय टीम विघ्नहर्ता संघ. सर्वेश कारेकर विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येईल का ते देखील पाहावं लागेल. कारण त्याने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. सर्वेश कारेकर लास्ट 6 बॉल 2 रन्स टू विन. पहिला बॉल, हो पहिला बॉल शफल झाला होता. आता हा डॉट बॉल पंच घोषित करतायत. आणि रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय. त्याची आता पडताळणी केली जाईल. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. रिव्ह्यू घेतलाय, पडताळणी केली जाईल. व्हाईट बॉल आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल नेमका कुठे पडलाय ते देखील पाहावं लागेल. 6 बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. सर्वेश कारेकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग केलं आणि त्याच्या समोर तो बॉल हाताळला होता गोलंदाजी करत असताना सुशांत कडणेने. हा बॉल आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये खूपच शफल झाला होता फलंदाज सर्वेश कारेकर. आणि हा बॉल नेमका कुठे ट्रॅव्हल झालाय ते पाहावं लागेल. खूपच शफल झालाय सर्वेश कारेकर देखील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 बॉल मध्ये 2 धावा आता करायचे सामना जिंकण्यासाठी. पाच बॉल मध्ये 2 धावांची गरज. बरोबर टप्प्यावर सुशांत कडनेने बॉल हाताळला. रिव्ह्यू लॉस्ट टीम विघ्नहर्ता. फटका यावेळेला फसला जरूर होता, पण बॅटची वरची कडा घेऊन निघून गेला. आता बॉल गोशांक क्षेत्रामध्ये 1 धाव मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. आणि आता स्कोर लेवल आहे. फक्त एका धावेची गरज आहे 4 बॉल मध्ये. विघ्नहर्ता संघ 16व्या पर्वाचा मानकरी होईल का ते देखील पाहावं लागेल. फक्त एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 32 झाल्या धावफलकावर. एका धावेची गरज. आणि हा स्ट्रोक, वा सर्वेश वा, स्ट्रोक खेळलाय सर्वेशने. विनिंग स्ट्रोक त्याच्याच बॅट मधून. आणि लालबाग क्रिकेट धमाका 2026 16व्या पर्वाचा मानकरी सिद्धेश भगत आणि कंपनी. पहिल्यांदाच या संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि स्पर्धा जिंकली आहे. अक्षय शेडगे कर्णधार, संघमालक सिद्धेश भगत, आशिष परुळेकर, कौस्तुभ भैरे, सर्वेश कारेकरच्या बॅट मधून विनिंग स्ट्रोक. चांगली कामगिरी केली विदिशा स्टार्स या संघाने देखील. गेली 16 वर्ष वाट पाहत होता संघ. प्रज्योजी कदम यांचा संघ 16 वर्ष वाट पाहिली या संघाने देखील. पण हा क्षण, हा अविस्मरणीय क्षण जिंकलाय तो म्हणजे टीम विघ्नहर्ता या संघाने. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे टीम विघ्नहर्ता. आणि त्यानंतरचं हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. अक्षय शेडगेच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा जिंकली आहे विघ्नहर्ता या संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हळद टीम विदिशा स्टार्स, धन्यवाद. आशिष परुळेकर
चला आशिष 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 पर्वेकर, सिद्धेश भगत, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद रोशनजी कापणे सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला धन्यवाद धन्यवाद.